विद्या नाही ती घेण्याची रूढी नाही. बुद्धी असून चालत नाही, त्याच मानव घडवित का? ओळखलं काय? मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवाची पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना, तो एक सर्वसाधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्याच आहे. पण त्यावेळी बायांना उघडा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बायांसाठी ना कसं आपण भलं आपलं घर भलं आपल्या घरातली चूल, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण या सर्वांवर फक्त एकच उच्चार होता, ते म्हणजे शिक्षण. असंच शिक्षणाचा ध्यास हा एकच गुच्छ ज्योतिरावाच्या मनात असावा. असंच एकदा ते एका शाळेत गेले होते शिक्षणाचा प्रसार करायसाठी. आणि तेव्हा एक फराड नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट अ वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड देन होल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही तर वुमनला बाहेरच नाही पडू देत. सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड. झालं ते लगेच आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला सुरू झाला माझा अभ्यास. बे एक बे, बे दोन चार, बे ते सहा, काना मात्रा वेलांड्या सगळं मी लिहायला शिकली, मी वाचायला शिकली. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिलवाडा गावात आम्ही सर्व मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा. शेंबट नसेल तर जंगलात काम तमाम होईल, पण जर वाघासारखा जगला तर नाम होईल. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतलं, यात कोणाचा धर्म बुडतो? इतका दखलात होऊ शकतो का धर्म? ओ, शाळेत जाताना तुम्ही माझ्यावर शेण फेकले, मी ते सहन केले. तुम्ही माझ्यावर दगड फेकले, मी ते सहन केले. तुम्ही मला शिव्या गाडी दिल्या, मी ते सुद्धा सहन केले. पण आता माझ्या शेणफेकीचा अंत झाला होता. आणि अचानक एक धतिकड माझ्या समोर येतो आणि मला म्हणतो, हे टिवडे, कुठे निघालीस? आधी आमच्या मुली बायांना शिकवणं बंद कर. तुला तुझे आवडून नाही की शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही पण ज्योतिराव परिवारातल्या होतो. हात घेतला, झटकन बाजूली त्याच्या कानाखाली आणि त्याला सुनावलं की आज आलायस, तुझा थोबाड फुटलाय. जर पुन्हा आलास ना, तर तुझ्या रक्ताने धरती रंगवी. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमीच सांगण्याची बळी ठरवत आली आहे. पण एखाद्या स्त्रीचा नवरा मेला, पण तिने सती करायचं? अहो, नवरा मेला त्याचा तिचा काय दोष? पण आम्ही तिच्यावर आवाज उचलला. इंग्रज सरकारकडे मागणी सुद्धा केली आणि इंग्रज सरकारने सती प्रथा बंद केली. तसेच विधवा महिला काशीबाई, तिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याच्या दूर पावलांनी आमचं अंगण सरून जायचं. त्याला वाढवलं, त्याला मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. पण एकदा पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. जाग्यावर लोक पटपट मरू लागले होते. अशात मी यशवंताला सांगितलं, यशवंता, आता आपल्याला हॉस्पिटल उभारावं लागेल. यशवंताने हॉस्पिटल उभारलं आणि मी त्या लुगड्यांचा प्रचार करत होते. पण ते संसाराचं नव्हतं, म्हणून तो कधी ना कधी मला होणार होता, माझ्या यशवंतालाही होणार होता. पण पुढे आम्ही जगूया तर या समाजासाठीच ना. आणि जर त्याच समाजाची सेवा करत असताना मरण पत्करलं तर हे मरण तुमचं स्वागत आहेस रे. ओ, सावित्रीची मी सावित्री बाई झाली, सावित्रीची मी सावित्री माई झाली. ओ, बघता बघता आमच्या 8 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशवपद अशा चुकीच्या रूढी पद्धतांवर आम्ही विरोध केला. कारण आनंद होता आया बाया शिक्षणाचा. म्हणून म्हणतात, मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण अगर एक मुलगा शिकला ना, तो एकटाच शहाणा होतो. पण जर एक मुलगी शिकली ना, तर ती पुऱ्या घरच्यांना शहाणी करते. म्हणून म्हणतात
मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. मनपूर्वक